आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज सकाळी मेळाव्याला सुरुवात होईल। मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या येऊ घातलेल्या आहेत आणि सगळेच पक्ष जे आहेत त्या आपल्या पक्षाच्या वतीनं पुढील रणनीती कशा पद्धतीत असेल यासाठीची तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळते। यासोबतच आपण पाहतोय की आज मनसेचा जो आहे मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी हे सगळेच या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे। आज सकाळी 10 वाजता रंगशारदा म्हणजेच वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे राज ठाकरे काय नेमकं संबोधित करतात आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, या मेळाव्यासाठी राज ठाकरे किती वाजता रवाना होतील त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की 10 वाजताची ही वेळ दिलेली आहे, परंतु राज ठाकरे एकंदरीतच आपण पाहतोय की जवळपास 9:15च्या आसपास हे आपल्याच निवासस्थानाहून निघतील। दादर इथलं आपण पाहतोय की शिवतीर्थ या निवासस्थानावरून ते निघणार असल्याची माहिती मिळत आहे। काही बदल झाला तर त्या ठिकाणी ते कळवतील, पण मात्र सध्या आपण पाहतोय की 10 वाजताची ही वेळ देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज ठाकरे हे जवळपास 9:30 पावणे 10 शासकीय आपल्या निवासस्थानाहून शिवतीर्थाहून निघतील अशी माहिती मिळत आहे। जी मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका